कोरेगाव खटावच्या दुष्काळी पूर्व भागासाठी धोम धरणाचे पाणी कालव्याद्वारे सोडा. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांची मागणी. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि खटाव तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतीपुढे गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी खरीप पिकांना आवश्यक पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णा सिंचन विभागाने धोम धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग तातडीने वाई तालुक्यातील कवठेकेंजळ उपसा जलसिंचन योजना तसेच कोरेगाव तालुक्यातील वसना वांगणा उपसा जलसिंचन योजना प्रकल्पाकडे कालव्याद्वारे वळवावा अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी केली आहे. या संदर्भात कृष्णा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांना रीतसर निवेदन देण्यात आले असून कोरेगाव व खटाव तालुक्याच्या पूर्व भागात अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती त्यात नमूद करण्यात आली आहे. शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. धोम धरणातून सध्या सुरू असलेला पाण्याचा विसर्ग कालव्याद्वारे कवठे केंद्र आणि वसना वांगणा उपसा जलसिंचन योजनांमध्ये सोडल्यास मोठ्या क्षेत्रांवरील पिकांना जीवनदान मिळेल आणि दुष्काळी भागातील पाणी टंचाईवरही प्रभावी उपाय होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या मागणीसाठी कुमठे जिल्हा परिषद गटाचे सदस्य हनुमंतराव जगदाळे यांनी विशेष पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनीही अधोरेखित केली आहे. दरम्यान गुरुवारी जिल्हा लोकल बोर्ड इमारतीतील सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सर्वसाधारण सभा पार पडली. बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा योजना, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, जलस्रोतांचे संवर्धन, स्वच्छता सुविधा तसेच विविध प्रलंबित विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील विकास कामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भैया भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन, समाज कल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे, शिक्षण समितीच्या सभापती तेजस्विनी कदम, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे तसेच विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने या मागणीचा तातडीने सकारात्मक विचार करून धोम धरणातील पाणी उपसा सिंचन योजनांमध्ये उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे दुष्काळी पूर्व भागातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई बाजार समितीत माथाडी कामगारांचा एल्गार, 15 दिवसांचा अल्टिमेटम, मागण्या मान्य न झाल्यास 5ही मार्केटला कुलूप. शशिकांत शिंदे. राष्ट्रीय महत्त्वाच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा माथाडी व सुरक्षा कर्मचाऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. सचिवांनी 23 सुरक्षा कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी 30 जुलै रोजी प्रशासकीय इमारतीवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये सुरक्षा कर्मचारी, माथाडी व मापाडी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागण्या निर्धारित मुदतीत मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल. तसेच सर्व सभासदांची तातडीची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. गरज पडल्यास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 5ही प्रमुख मार्केटला कुलूप लावण्यासही मागेपुढे पाहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. आमचं म्हणणं आहे की सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेला एखादा प्रतिनिधी आम्ही सूचना करतो त्याची गांभीर्याने दखल घेऊन लगेच कारवाई होणं गरजेचं आहे. पण ते होत नसल्यामुळे आम्ही लोकांची भावना व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे. 14 दिवसाची मी नोटीस दिलेली आहे बंदची बेमुदत. आमरण उपोषणाला आमचे सुरक्षा रक्षक आणि बाकीचे सगळे बसतील आणि या सर्व संबंधितावर कारवाई करत असताना आम्हाला विश्वासात घेणं हे गरजेचं आहे. नाही झालं तर 14 दिवसानंतर बाजार समितीचे सगळे गेट बंद केले जातील आणि तशा प्रकारचं आंदोलन केलं जाईल. मागच्या काळापासून हे बोर्ड स्थापन झाल्यापासून माथाडी कामगारांची मुलं, त्यांची नातेवाईक चार घेतली जातात असा नियम होता. आता आम्हाला कळतंय, काल परवा माथाडी कामगारांच्या मुलांच्या व्यतिरिक्त बैठका आमच्या झाल्या होत्या. 25 सप्टेंबरला अण्णासाहेबांच्या जयंतीला, पुण्यतिथीला ज्यावेळेला नेते येतात त्यावेळेला या सरकारमध्ये आम्ही मागणी केली होती. तशा कामगार मंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे बैठका झाल्या होत्या. त्यांनी सांगितलं आम्ही सकारात्मक हो. भरती प्रक्रिया करताना आमच्या माथाडी कामगारांच्या मुलांना वेगळा निकष लावून आपण प्राधान्य द्यावा अशी मागणी केली होती. ते न करता परत डायरेक्ट आता परवापासून भरत्या सुरू झालेल्या आहे. त्याला आमचा विरोध आहे. पैसे सरकार एकही अनुदान देत नाही. पैसे माथाडी कामगारांच्या लेवीमधून, त्यांच्या कष्टातूनच दिले जात आहे.
आणि ते जर आम्हाला डावलून करायचा म्हणणं केलं तर आम्ही निर्णय काय घेतलेला आहे, आता संघटनेचे बाकीचे आमचे सहकारी येतील तर आम्ही चर्चा करू आणि असहकार आंदोलन आम्ही करणार आहोत. बोर्डामध्ये आम्ही लेवीज भरायचं नाही ठरवणार आहोत. पण लेवी भरल्यानंतर सरकार अनुदान देईल आणि निवड केलेल्या लोकांना पगार देतील, मग बघू. त्याचा मग आम्हाला पर्यायी मंडळातला जर असा न्याय होत नसेल तर पर्याय व्यवस्था आम्हाला करावं लागेल. शेवटी हा राज्य सरकारचा निर्णय आहे. मला वाटतं की प्रशासकीय बॉडी मागे सुद्धा अनेक वर्ष या बाजार समिती होत्या, तेव्हा कोणाला नियुक्त केलं नाही तर त्या बाजार समिती चालवत होते. त्यांनी त्यामध्ये स्वतःचा मंत्री असल्यामुळे अध्यक्ष आणि पणन संचालन सचिव एक असल्यामुळे नियमितपणे सुरळीतपणा होईल अशी मला शक्यता आहे. परंतु त्यात सुद्धा ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्याच्या संदर्भामध्ये तत्काळ निर्णय झाले पाहिजे. म्हणजे आता तुमच्याकडे वन विंडो झालेला आहे, वन विंडो मध्ये तत्काळ ऍक्शन झाली, पण त्यात अडचण अजून एक अशी आहे, काही लोक कोर्टात गेलेले आहेत आणि त्या कोर्टाने सांगितलं की आम्हाला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका पॉलिसी. त्यामुळे थोडंसं हे अडथळ्याचे शर्यत चालू आहे. मला वाटतं की पहिला हा स्टे उठवायला लागेल आणि मग त्या वन विंडो मधून ह्यांना काम करायला फार स्कोप आहे, त्याप्रमाणे त्यांनी काम करणं गरजेचं आहे. शंका आहे हे सुरक्षा रक्षक बाहेर काढत असताना ट्रायल म्हणून हे काढलेले आहे, विरोध झाला नाही तर पुढे नेतील अशी शंका आहे. मला वाटतं की अनेक वर्षापासून आमच्या संघटनेचे लोक आहेत, इथल्या शिपायापासून सफाई कामगारापासून अधिकाऱ्यापासून सगळे आमच्या संघटनेचे आहे. चर्चा करणं गरजेचं आहे. रस्ता मार्ग आम्ही काढू शकतो, पण ते आता किती सुरक्षा रक्षक होते, राहिले किती, कमी झाले, परत त्यांना परत अपॉइंटमेंट केली नाही, अनेक प्रश्न आहेत. पण शंका आहे मला खाजगीकरण होऊ नये, आणि खाजगीकरण होऊ नये यासाठी आम्ही निश्चितपणे बंद करणार आहे. संपाचं नोटीस दिले 14 दिवसाचं, सुरक्षा रक्षक मापाडी वगैरे टाळे लावणार गेट. सुरक्षा रक्षक टाळा लावला गेट कसा आतल्या आत बाहेरचे बाहेर, आणि तो उपोषणाला बसेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर. साताऱ्यात 31,556 शेतकरी पात्र. ई-केवायसी तातडीने करण्याचे आवाहन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर करण्यात आली असून जिल्ह्यातील 1,206 गावातील 31,556 शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. संबंधित गावांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजयकुमार सुद्रिक यांनी दिली. शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या माहितीची सखोल पडताळणी केल्यानंतर ही पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 41,421 शेतकऱ्यांची तर राष्ट्रीयकृत व व्यावसायिक बँकांच्या 11,201 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. योजनेचा लाभ थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रावर आधार प्रमाणिकीकरण करून कर्ज खात्याची पडताळणी करता येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 63% पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून उर्वरित 37% शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शासनाने 2 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी सहकार विभागामार्फत करण्यात येत आहे. त्याच्या अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये विविध बँकांची माहिती शासनानं यासाठी तयार केलेल्या पोर्टलवर भरण्यात आलेली आहे. त्यानुसार सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 41,421 शेतकऱ्यांची आणि राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांच्या एकूण 11,201 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलला अपलोड केलेली आहे. हा डाटा योजनेच्या निकषानुसार प्रोसेस होऊन याची पहिली यादी पात्र शेतकऱ्यांची प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण 31,556 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झालेली आहे. 1,206 गावामध्ये शेतकऱ्यांचा समावेश त्याच्यामध्ये आहे आणि हे सर्व ठिकाणी आपण ह्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. योजनेच्या एसओपीनुसार या पात्र यादीतील शेतकऱ्यांनी ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होत असल्यामुळे बायोमेट्रिक पद्धतीनं त्याचं ई-केवायसी करणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये आपल्या 1,690 आपले सरकार सेवा केंद्र आहे, त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांनी त्यांचं बायोमेट्रिक पद्धतीनं आधार प्रमाणीकरण आणि स्वतःच्या कर्ज खात्याच्या माहितीची पडताळणी करून
प्रमाणीकरण करायचं आहे आणि हे प्रमाणीकरण केल्यानंतर प्रत्यक्षात पुन्हा पोर्टलवर हे प्रमाणीकरण झाल्यानंतर प्रोसेस होऊन त्याच्यामधून प्रत्यक्षात लाभाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार आहे. आतापर्यंत आज अखेर KYC झालेले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 18,532 शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली आहे आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या 1,265 शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेलं आहे. एकूण जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 63% शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेलं आहे. आज संध्याकाळपर्यंत सर्वच शेतकऱ्यांनी त्यांचं KYC आधार प्रमाणीकरण करून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून पुढील रक्कम त्यांना मिळणार आहे. याच्यामध्ये जर शेतकरी आधार प्रमाणीकरणासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी जर काही माहितीमध्ये तफावत असेल, त्याच्यामध्ये पडताळणीमध्ये जर तसं लक्षात आलं तर त्यांना त्याच ठिकाणी ऑनलाईन जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार त्या ठिकाणी दाखल करता येणार आहे आणि त्या तक्रारीची निवारण माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीमार्फत करण्यात येणार आहे. याच्यामध्ये महत्वाचा एक भाग आहे ॲग्रीस्टॅग असणं गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे आणि ॲग्रीस्टॅगसाठी सुद्धा त्या आधार केंद्रांना सूचना केलेली आहे. त्याच ठिकाणी प्रथम जर ॲग्रीस्टॅग काढलेला नसेल तर ॲग्रीस्टॅग क्रमांक त्यांनी त्या ठिकाणी काढून घेणं आवश्यक आहे. व्हॉट्सअप ॲपवरील आरटीओ चलन APK फाईल उघडणे पडले महागात. बनवडीतील शेतकऱ्याला तब्बल 7.5 लाख रुपयांना गंडा. मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी APK फाईल्स नागरिकांसाठी किती घातक ठरू शकतात याचे आणखी एक धक्कादायक उदाहरण कोरेगाव तालुक्यात समोर आले आहे. व्हॉट्सअप ॲपवर आलेली आरटीओ चलन नावाची APK फाईल उघडल्यामुळे बनवडी तालुका कोरेगाव येथील 68 वर्षीय शेतकऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल 7,63,700 रुपये परस्पर काढून ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बनवडी येथील सर्जेराव व्यंकट नलगे वय 68 यांच्या व्हॉट्सअप ॲपवर क्रमांकावर 27 जुलै रोजी एका अनोळखी क्रमांकावरून आरटीओ चलन नावाची APK फाईल पाठवण्यात आली होती. ती अधिकृत संदेश असल्याचा समज करून त्यांनी संबंधित फाईल उघडली. फाईल उघडताच मोबाईलची स्क्रीन काळी पडली. त्यावेळी कोणताही संशय न आल्याने त्यांनी मोबाईल बाजूला ठेवला. दुसऱ्या दिवशी HDFC बँकेतून त्यांना फोन करून त्यांच्या खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याची माहिती देण्यात आली. यानंतर त्यांनी सातारा येथील बँकेत जाऊन खात्याचे स्टेटमेंट तपासले असता त्यांच्या खात्यातून 1,96,200 रुपये प्रत्येकी 3 वेळा 1 लाख रुपये एकदा आणि 75,000 रुपये एकदा अशा प्रकारे एकूण 7,63,700 रुपये परस्पर काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. APK फाईल उघडल्यामुळेच मोबाईलवरील माहितीचा गैरवापर करून ही आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सुरुवातीला सायबर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला असून पुढील तपासासाठी वॉटर स्टेशन पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. कोरेगावचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर तपास करत आहेत.